नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण बटाट्याची सुकी भाजी आणि पुऱ्या बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एका बटाट्याचे 2 काप करून कढईमध्ये पाणी घालून असे उकडायला ठेवले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे मसाला बनवायचा आहे. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, मीठ घालून आपल्याला छान इथे वाटून घ्यायचं आहे. बटाटे उकळल्यानंतर थंड झाले की त्याचे साल काढून घ्यायचे आणि चाकूने आपल्याला बारीक-बारीक फोडी करायच्या किंवा हाताने कुस्करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तळतली की जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा, हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा वाटलेला, 1 चमचा धने जिरे पावडर घालायचा आहे, अर्धा चमचा हळद आणि त्या अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर पुरीसाठी लागणारं आपण पीठ मळून घेऊया. 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ, थोडंसं हातावर चोळून ओवा, कसुरी मेथी घालायची आहे. छान घट्टसर असा पिठाचा गोळा मळून आपल्याला बाजूला ठेवायचा आहे 10 मिनिटासाठी. मध्यम लहान आकाराचा गोळा घेऊन आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटताना पीठ न लावता तेल वापरायचं आहे. थोडंसं तेल लावून आपल्याला पुरी लाटायची आहे. त्यामुळे तेल खराब होत नाही. पुरीसुद्धा करपत नाही. बघू शकता किती छान झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.